अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतातील पिकांना मोठा फटका बसलाय। काल आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचं अमरावतीत नुकसान झालंय। अमरावती नजीकच्या अंजनगाव बारी परिसराला पावसाने झोडपलं। काढणीला आलेला कांदा आणि काढून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झालाय। वादळी वारा आणि पावसाचा संत्रा बागांनाही फटका बसलाय, तर ज्वारी आणि भाजीपाला सुद्धा खराब झालाय। अवकाळीनं कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। सध्या अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव बारीक परिसरात आहे। आपण पाहू शकतो की हे कांद्याचं पीक आहे आणि कांदा जो आहे तो काढणीला येणार होता आणि काही वेळेपूर्वीच जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि अशा पद्धतीने या कांद्याचं नुकसान झालेलं आहे। कांदा काढायलाही शेतकऱ्याला वेळ मिळाला नाही आणि त्याच्यामुळे असं जर पाहिलं तर कांद्याचे शेत जे आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे। कांदा सडलेला आहे, पूर्णपणे खराब झालेला आहे। अंजनगाव बारीक क्षेत्रातले काही शेतकरी माझ्यासोबत आहे की जे कांद्या पिकाचं उत्पादन घेतात। आपण जर पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये सुद्धा कांद्याचं पीक आहे आणि ते कांदा मोठ्या प्रमाणात सडलेला आहे। कांदा असेल, केळी असेल किंवा इतरही जर आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अतिशय ज्वलंत सध्या शेतकऱ्याच्या भावना आहेत। काय भावना आहेत ते पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कांद्याचं पीक हाती आहे, एकदम सडलेलं आहे, काय भावना आहे? माझी इच्छा आहे बा, दोन्ही तिन्ही वर्ष झालं खूप पाऊस येऊन राहिला। कसं आहे ते पावसामुळे शेतकऱ्याचं खूपच मोठं नुकसान आहे। ते शेतकऱ्यांना असं काही ना काही त्यांनी नुकसान भरपाई किंवा पाहणी करायला यावी, काहीच त्यांचं लक्ष नाही आहे शेतकऱ्यावर, अशी माझी इच्छा आहे। पूर्ण 3 वर्ष झाले आता माझं पीक तर पूर्ण सडत आहे। हे बघा तुम्ही, पूर्ण सडून राहिलं, असं हे पूर्ण कुजून गेलाय। असं वाटतंय का काय करावं, काय असा प्रश्न पडलाय मला। आता जर पाहिलं तर मोठा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे। इतरही शेतकरी आहेत, काय भावना आहे? कांद्याचं पीक सडलेलं आहे, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे, लागवडी खर्च वाढलेला आहे, कांद्याला भाव नाही आहे आणि वरून गव्हर्नमेंट आमचे पंचनामे करायला तयार नाही आहे। आम्ही काय करावं या कांद्याचं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने याच्या पंचनाम्याचे आदेश तुरंत म्हणजे लवकरात लवकर तात्काळ देण्यात यावे। कारण की सर, तुम्ही आता तुमच्या समोर आहे हे परिस्थिती आहे साहेब। ह्या परिस्थितीतनी आम्ही शेतकरी काय करणार? आमचे पंचनाम्याची वाट पाहत पाहत आम्ही थकून गेलो। आपण जर पाहिलं तर प्रवीण गिरपुंजे यांचं हे शेत आहे। त्यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत। संपूर्ण शेतातलं उभं असलेलं कांद्याचं पीक जे आहे ते नष्ट झालेलं आहे। कांदा जमिनीच्या आतमध्ये गेलेला आहे। गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस जो आहे तो थैमान घालत आहे आणि शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। कांद्याचं पीक जे आहे ते जमीनदोस्त झाल्या कारणानं शेतकऱ्यांच्या अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आहेत। आठवड्याभरापासून पाऊस जो आहे तो या भागामध्ये थैमान घालतो आहे आणि या पावसामुळे जो कांदा जो पीक आहे तो काढायलाही वेळ मिळाला नाही आणि वेळ न मिळाल्यामुळे अशा पद्धतीनं संपूर्ण कांदा जो आहे तो सडलेला आहे। आठवड्याभरापासून संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ही स्थिती असताना शेतकऱ्याच्या बांधावर अजूनपर्यंत तरी कृषी विभागाचे अधिकारी असतील किंवा पंचनामा करणारा संबंधित विभाग असेल तो अजूनपर्यंतही पोहोचलेला नाही। त्यामुळे शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण भागाचे पंचनामे करावे आणि पंचनामे करून शासनानं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागलेली आहे।